नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमतवर बेधडक आपल्या सगळ्यांचं स्वागत। पाकिस्तानची खरं तर घाबरगुंडी उडाली, कारण दुपारी 4च्या सुमारास पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पाकिस्तानला संबोधित केलं। या संबोधनात पाकिस्ताननं एक प्रकारे भारतानं आमच्याबरोबर चर्चा करावी असं आवाहन केलं। इम्रान खान म्हणे, सगळ्याचा शेवट काय होणार हे आपल्याला सांगता येणार नाही, तेव्हा भारतानं चर्चा करावी असं पुन्हा पुन्हा पाकिस्तानच्या वतीनं सांगण्यात येत होतं। आणि एकदाच नाही तर काही तासात 2 वेळेला पाकिस्तानच्या वतीनं अधिकृत आणि औपचारिकपणे असं स्टेटमेंट केलं गेलं। पण याच वेळेला आपल्याकडे कोणकोणती शस्त्र आहेत हे आपल्याला दोघांनाही माहिती आहे असं म्हणत इम्रान खान यांनी अप्रत्यक्षरित्या एक प्रकारे अणुबॉम्बची सुद्धा भाषा केली। ज्या पाकिस्तानकडे युद्धावर जाणाऱ्या आपल्या विमानात भरायला पेट्रोल नाही, ज्यांच्याकडे देश चालवायला महिना दीड महिना पुरेल एवढा पैसा नाही, भिकेचा कटोरा घेतलेला पाकिस्तान आणखीन काय करू शकतो? फक्त दरपोक्ती। आणखीन हल्ले केल्याची भाषा किंवा असं भासवण्याची हिम्मत पाकिस्तान करेल का? का भुंकणारे चावत नाहीत याप्रमाणे फक्त पोकळ धमक्या देईल? भारतानं चर्चेसाठी पुढाकार घेतला पाहिजे का? आणि जर का घेतलाच तर कोणत्या अटींवर? कारण पाकिस्तानची खरंच घाबरगुंडी उडाली आहे आणि याच विषयावर आपण बातचीत करणार आहोत। आपल्यासोबत आहेत वीरमाता अनुराधा गोरे, अरविंद गोखले आंतरराष्ट्रीय संबंधांचे अभ्यासक आपल्यासोबत आहेत, कॅप्टन शिवाली देशपांडे आहेत, अनय जोगळेकर आहेत आपल्यासोबत आंतरराष्ट्रीय संबंधांचे अभ्यासक, कॅप्टन सुरेश वंजारी पुढच्या काही क्षणात या चर्चेत सहभागी होत आहेत, आणि विनायक आगाशे आहेत निवृत्त विंग कमांडर। आपल्या सगळ्यांचं स्वागत। खरं तर हे सगळेच जण आपापल्या विषयातले एवढे तज्ज्ञ आहेत आणि त्यांच्याकडे आत्ताची या क्षणाची सुद्धा इतकी अपडेट आहे, त्यामुळे सुरुवात कुठून करावी असा प्रश्न पडतो। पण तरीही आपण अनुराधाताईंपासून सुरुवात करूया। अनुराधाताई, ज्या पद्धतीची भाषा पाकिस्तान करत आहे, ज्याच्याकडे स्वतःच्या विमानात भरायला पेट्रोल नाही, ते धमक्या देत आहे आणि दुसरीकडे असं आवाहनही करतं की तुम्ही चर्चेला या, कसं पाहताय तुम्ही याकडे? मला वाटतंय मला खूप हसू येतंय, कारण बहुतेक त्यांना सगळ्यांना इतिहास आठवला असावा। 65 आणि 71 मध्ये आपण काय केलं। 71 मध्ये आपण जॉईंट ऑपरेशन केलं होतं आणि नेव्हीनी जे ऑपरेशन टायड्रन केलं ना, त्याच्यामुळे असं झालं की नेव्हल त्याचं जे फ्लीट होतं ते बाहेर पडूच शकलं नाही। कराची बंदर पूर्णपणे जाळून टाकलं, त्यांचे शस्त्रसाठे, तेल साठे जे होते ते। आणखीन ज्या वेळेला नेव्ही अटॅक करत होती तेव्हा एअरफोर्सने पण अटॅक केला आणि कराची कित्येक दिवस जळत होती। दुसरा आपण एक जो भाग केला होता त्याने त्यांच्या एअर स्ट्रिप्स होत्या की ज्यांच्यावरून विमानं उड्डाण करतील त्याच नष्ट केल्या होत्या। तर विमानं आहेत पण उडवता येत नाही अशी त्यांची स्थिती होती। 65 मध्ये काय किंवा 71 मध्ये काय, ही गोष्ट सत्य आहे की आपल्याही पेक्षा ॲडव्हान्स अशी त्यांच्याकडे शस्त्र होती, टेक्नॉलॉजी होती। असं असून सुद्धा म्हणजे आपल्याकडे कंपॅरेटिव्हली कमी ह्याचं असून सुद्धा आपण त्यांना बरोबर धडा शिकवला होता। ते त्यांना सगळं आठवत असेल, कारण तेव्हाचा भारत आता नाही आहे, जसं जोशमध्ये म्हणतात की नया भारत आहे। त्यामुळे नया भारत तर आणखीनच आपली वाट लावेल। बोलणी करायचं म्हणालात तर बोलणी जरूर करावी, पण आत्ता नाही। आधी पक्का भारत त्याला पाकिस्तानला काय म्हणूया गुडघे टेकायला लावायला पाहिजे, त्यांची पुरी नांगी मोडणं हा जो आपण शब्द वापरतो तो मोडला पाहिजे। आणि मग बोलणी करताना आत्तापर्यंत म्हणजे एक सोल्जरची कविता आलेली आहे व्हॉट्सॲपवर, त्याच्यात तो म्हणतो, हम बॉम्बों से डरते नहीं, विस्फोटकों से डरते नहीं, हम डरते हैं शिमला और ताशकंद जैसे करारों से। तर मला वाटते हे आपण लक्षात ठेवूया आणि मगच ते लक्षात ठेवून, कारण लढणारे शेवटी जवान आहेत, त्यांचं मत हे खूप महत्त्वाचं आहे। तुम्ही एक उल्लेख केलात की आता भारत बदलला आहे आणि त्याच्यात तुम्ही असं म्हणालात नांगी मोडायची, पण आता अनुराधाताई बदललेल्या भारताची भाषाही बदलली आहे। नांगी मोडायची नाही, नांगी ठेचायची अशी भाषा आहे भारताची आता। आणि म्हणून घुसेंगे नाही घुसके मारेंगे ही भाषा आपण करतो आणि ते आपण करून दाखवलंय। वंजारी सर, तुम्ही कसं पाहताय याकडे? म्हणजे पाकिस्तान घाबरत आहे, पण एकदा नाही दोनदा अधिकृतपणे म्हणतंय, पण तरी पण हवेच्या शिट्ट्या, कुकरच्या शिट्ट्याच करायचं काही थांबत नाही पाकिस्तान घाबरेल असं काही मी म्हणत नाही आहे। प्रश्न असा आहे की आपण बरेच युद्ध केली पाकिस्तान बरोबर। 47, 48 मध्ये झालं, 65ला झालं, 71ला तर पाकिस्तानचे 2 तुकडे केले। 65च्या युद्धात तर आपण राईट अप टू इझिकल लाहोरपर्यंत पोहोचलो होतो, कॅनॉलपर्यंत पोहोचलो होतो। 71 2 तुकडे केले। 98 कारगिल त्यांनी घेतलं होतं, त्यांच्याकडनं आपण हे केलं। ह्याच्यामध्ये पाकिस्तान हे जगतं आहे, दॅट इज ओनली बिकॉज ऑफ फेटरेट इंडिया या ह्याच्यावरतीच जगतं आहे। त्यामुळे पाकिस्तान हे काही केलं, किती त्यांना जरी मारलं तरी ह्या म्हणजे या व्हॉट यू कॉल बॉर्डरवरती हे लढत राहणारच आणि तसं हे होत राहणार।
याला तर सोल्युशन निराळं असलं पाहिजे. तर ते काय असलं पाहिजे हा विचार आहे. या बरं, आपल्यासोबत विंग कमांडर आहेत शिवाली देशपांडे. शिवालीजी, तुम्ही कसं पाहता याकडे? कारण आज पाकिस्ताननं काल म्हटलं होतं, आज त्यांनी थोडीशी हिंमत दाखवली. 2 विमानं आली भारताकडे, त्यातले 1 विमान आपण पाडलं. हे बघा, खरं तर पाकिस्ताननी हे जे ऍक्शन घेतलेलं आहे आपल्या देशावरती. हा शिवाली, हा फ्लाईट लेफ्टनंट शिवाली देशपांडे मला बोला. होता हा प्रश्न. होय. अच्छा, हां. आपण एक गोष्ट बघितली की आज जे पाकिस्ताननी एस्केलेशन केलं सकाळी, हे एस्केलेशन त्यांना केव्हा केलं? काल जेव्हा आपण एअर स्ट्राईक केले या आतंकवादी ठाण्यांवरती, बालाकोट, मुझफ्फराबाद आणि चकोटी, ह्या 3 आतंकवादी ठाण्यांवरती आपण काल एअर स्ट्राईक्स केले. आणि आपलं जे मेसेज होतं ते अगदी क्लिअर होतं की इट वॉज अ नॉन मिलिटरी प्रिएम्प्टिव्ह स्ट्राईक. कारण आम्हाला ही खबर मिळाली होती की जैश ए मोहम्मद फिदाईन हमले आणखीन आपल्या देशात करू शकतात आणि त्याच्यासाठी आम्ही ही ॲक्शन घेतली आहे. आणि पाकिस्तान हा कायम नकारत आलेला आहे की आम्ही आतंकवादी राष्ट्र नाही आहे, आम्ही आमच्या देशामध्ये आतंकवाद्यांना ट्रेनिंग देत नाही आणि आम्ही त्यांना पैसे पुरवत नाही, उलट आमच्यावरच आतंकवादी हमले होतात. पण आपण हे प्रूव्ह करून दाखवलं की काल आम्ही जेव्हा आतंकवादी ठाण्यांवरती हमला केला त्याचं रिटॅलिएटरी उत्तर म्हणून तुम्ही आज आमच्यावरती हे एअर एस्केलेशन केलं, म्हणजेच तुम्ही आतंकवाद्यांना संरक्षण देताय. त्याच्यामुळे हे जगभरामध्ये उघडकीस आलेलं आहे की पाकिस्तान हा आतंकी राष्ट्र आहे. तुम्ही हे काल म्हणत होता की काल तुमचे मेजर जनरल गफूर हे म्हणत होते की काही विमानं आली आणि त्यांनी काही पेलोड इथे टाकले पण काहीच नासधूस झालेली नाही. त्याच्यानंतर मग तुम्ही आणखीन म्हणता की इथे थोडंसं त्यांनी सिव्हिलियन्सना मारलेलं आहे. आणि तुमचे स्टेटमेंट्स इतके तुम्ही वेगवेगळे स्टेटमेंट्स करता, त्याच्यामुळे पाकिस्तानसारखा मूर्ख राष्ट्र जो आज घाबरलेला आहे, घाबरून त्यांनी आज हे एअर एस्केलेशन केलं आणि त्यांनी स्वतःची, आपण जसं हिंदीमध्ये म्हणतो ना की खुद की कबर खुद खोद दी है, अगदी बिलकुल तसंच केलंय पाकिस्ताननी. कारण तुम्ही जे एअर एस्केलेशन आज केलं ते कालच्या एअर स्ट्राईकवरती उत्तर म्हणून केलं आणि त्यांनी तुम्ही हे सगळं गोंधळ माजलेला आहे. तुम्ही 2-2दा भारताकडे तुम्ही प्रस्ताव पाठवता की आम्हाला शांती हवी आहे, आपण वार्ता करूया. तर ह्या गोष्टी तुम्ही का करताय? ह्या गोष्टी पाकिस्तान ह्याच्यासाठी करताय की पाकिस्तानाची आज इकॉनॉमिक कंडिशन इतकी वाईट आहे की त्यांच्याकडे एवढंही इंधन नाही आहे की ते आपल्या फायटर एअरक्राफ्ट्सला आपल्या भारतामध्ये पाठवू शकतील की नाही जर पुढे काही आणखीन एस्केलेशन झालं तर. आणि त्यांची जी परिस्थिती आहे ती खूपच जास्ती वाईट आहे आणि पाकिस्तान विल नॉट बी एबल टू अफोर्ड अ वॉर. मग जर तुम्ही हे या सगळ्या गोष्टींचा विचार न करता तुम्ही आज एअर एस्केलेशन केलं तर नाव यू हॅव आस्क्ड फॉर इट अँड यू विल हॅव टू फेस इट. बरोबर. आणि तसंही पाकिस्तान, शिवाली, तसंही पाकिस्तान किती खोटारडं आहे हे सगळ्या जगाने बघितलं आहे. आपण तर त्याचा वेळोवेळी अनुभव घेतला आहे. म्हणजे यापूर्वी जाहीरपणे स्पष्टपणे लिहून देऊन सुद्धा की आम्ही दहशतवाद्यांना आमच्या भूमीचा वापर करू देणार नाही असं लिहून देऊन सुद्धा पाकिस्तान पुन्हा पुन्हा तेच करतंय की जे करायचं नाही, करणार नाही असं पाकिस्ताननं लिहून दिलं होतं. गोखले सर आहेत आपल्याबरोबर. गोखले सर, तुम्हाला असं वाटतं की पाकिस्तानची भाषा आता बदलली आहे, काही तासांमध्ये बदलली आहे, चर्चा करून बघायला हरकत नाही, एक संधी द्यावी का नाही? खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इम्रान खानांना एक संधी आधीच दिलेली होती की पहा, आपले दोन्ही देश गरीब आहेत, आपल्या दोन्ही देशांकडे शिक्षणाची आणि इतर गोष्टींची व्यवस्था ही लावण्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त प्रयत्न करायला पाहिजेत. पाकिस्तानकडे यातलं काहीही नाही आहे, तर पाकिस्ताननं स्वतःहून चर्चेला यावं आणि चर्चा करावी हे आधी सांगितलेलं असताना पाकिस्तानला ते जुमानलं नाही आणि उलट हे जैश ए मोहम्मदचा हल्ला आमचा नाही हे सांगण्याकडे त्यांचा कल होता. पण ते जाऊ द्या. आज आत्ताची अवस्था जसं शिवानी म्हणाल्या की त्यांच्याकडे इंधन भरायला पैसा नाही आहे. आजची अवस्था काय आहे, आपली अवस्था काय आहे? तर आपली अवस्था लक्षात घेतली तर आपल्याकडे 386 बिलियन 386 अब्ज डॉलर्स एवढा फॉरेन रिझर्व्ह आहे. त्यांच्याकडे काय आहे, ते गाळात गेलेले आहेत. त्यांना नाणेनिधीचा अजिबात पाठिंबा नाही. आपल्याकडे SDR जो आहे तो SDR आपल्याकडे 1.4 आहे.
त्यांच्याकडे नाणेनिधीकडे भीक मागायला पैसा गेले, म्हणजे पैशासाठी ते गेले, तर त्यांच्या हातात पैसा येणारच नाही आहे, कारण नाणेनिधीने चक्क नकार दिलेला आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँक यांच्याकडे त्यांची पत शून्य आहे. अशा अवस्थेमध्ये ते यापुढचं समजा युद्ध झालंच तर ते युद्ध कोणत्या पातळीवरती करणार आहेत? अणुबॉम्बची धमकी दिली तर नाणेनिधी त्यांना थारा देणार आहे का दारात? बरोबर, असे हे सगळे प्रश्न आहेत. आणि त्यामुळंच इम्रान खानांची भाषा ही थोडीशी कमी झाली असावी अशी शक्यता आहे. थोडे ते खालच्या पातळीवरती आलेत. खालच्या पातळीवरती म्हणजे जरा थोडी सुधारणा आहे असं म्हणता येईल. पण आता या सुधारणेला आपण थारा देता कामा नये. विंग कमांडर विनायक आगाशे आहेत आपल्या बरोबर. आगाशे सर, जसं आता गोखले सरांनी म्हटलं की एक संधी आपण आधीच दिली होती, आता पुन्हा संधी देणं वगैरे हा विषय येत नाही. आपल्याकडे एक हिंदीत वाक्य आहे, एक ही मारा बहुत जोर से मारा कैसा मारा. असं वाटतं की तुम्हाला आणखी एक ठोसा मारला पाहिजे आणि मग चर्चेचा विचार केला पाहिजे? हे या 2-3 दिवसाच्या ज्या घडामोडी झाल्या आहेत ह्याच्याकडे आपल्या दोन्ही देशांचं पर्स्पेक्टिव्ह म्हणजे विचार करण्याची पद्धत ही कशी वेगळी आहे इथे मला आपलं लक्ष केंद्रित करायचं आहे. म्हणजे आपण आपल्यावर अतिरेकी संघटनेनी पुलवामाला हल्ला केला, तिथे आपले 40 CRPF मारले आणि आम्ही जी ॲक्शन घेतली ती केवळ अतिरेकी संघटनेवर अटॅक करून ती उद्ध्वस्त केली. याच्या विरुद्ध ह्याची रिॲक्शन म्हणून, ह्याचं प्रत्युत्तर म्हणून पाकिस्ताननी आपल्या मिलिटरी इन्स्टॉलेशनवर आज अटॅक करायचा प्रयत्न केला. हे विचार करायची पद्धत त्यांची वेगळी आहे. त्यांना असं दाखवायचं आहे की आम्ही त्यांच्या सरहद्दी पलीकडे आलो आणि आम्ही त्यांची सरहद्दीच्या आत आलो असं त्यांना दाखवायचं आहे. तर सध्या जी काही त्यांची गडबड झालेली आहे आणि ते आता चर्चा करायसाठी हात पुढे करतायत, ह्याच्यामध्ये मला त्यांना वेळ पाहिजे आहे. कारण त्यांची लढाई करायची तयारी नाही हे त्यांना माहिती आहे. त्यांचे अनेक लोक भारतामध्ये जिकडे तिकडे पसरलेले आहेत आणि त्यांना they have already said that they want to destroy भारत by having 1000 cuts. हे जी त्यांची जी पद्धत आहे ह्याच्यासाठी त्यांना अजून वेळ पाहिजे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. बरं, अनयच्याकडे पण जाऊया. दुसरे म्हणजे अरविंद गोखले साहेबांनी आता सांगितलं त्याप्रमाणे त्यांची इकॉनॉमिक स्थिती खूपच खराब आहे. म्हणजे किती खराब आहे तर महाराष्ट्र राज्याचं जे बजेट आहे, महाराष्ट्र राज्याचं बजेट हे पाकिस्तानच्या बजेटपेक्षा जास्त आहे. ही सध्याची परिस्थिती आहे. सर मी पुन्हा त्यांची जी लढाई करायची पद्धत आहे ती ही अतिरेकी टेररिस्ट लोकांनी आणि त्यांनी संबंध भारतभर अनेक ठिकाणी पेरले आहेत. तर वी हॅव टू बी व्हेरी केअरफुल. आपण आगाशे सर, मी पुन्हा एकदा तुमच्याकडे येतो कारण हाही मुद्दा महत्त्वाचा आहे. कारण आपल्याला पुढची जी काही तयारी करायची त्याच्यात सर्वसामान्य नागरिक म्हणून कशा गोष्टीत अलर्ट राहिलं पाहिजे हेही तुम्ही किंवा वंजारी सरांच्याकडनं आम्ही सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे. कारण शेवटी आम्ही सिव्हिलियन्स आहोत, तुम्ही फ्रंटवर काम केलेलं आहे. अनय, कसं पाहतोय तू या सगळ्या विषयाकडे? काय वाटतं, पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय कोंडी झाली आहे, आर्थिकही कोंडी झाली आहे, काही प्रमाणात लष्करीही कोंडी झाली आणि म्हणून पाकिस्तानाशी आता भाषा करताय? खरं आहे. म्हणजे मला आता वंजारी सर म्हटलं ते पूर्ण पटतंय. जोपर्यंत पाकिस्तान अस्तित्वात आहे तोपर्यंत पाकिस्तान भारताशी असलेलं भांडण सोडवण्याचा प्रयत्न करणार नाही, कारण तेच पाकिस्तानच्या अस्तित्वाचं रहस्य आहे. त्यामुळे पाकिस्तान युद्ध जर कन्व्हेन्शनल युद्ध झालं तर भारताकडे पाकिस्तानच्या तिप्पट क्षमता आहे आणि पाकिस्तानला कधी भारत चव चाखवू शकतो ह्याच्यात काही वाद नाही आहे. पाकिस्तानची जी इम्रान खानच्या पाठीमागे जे बसलेले लष्करशाह आहेत, IS आहेत, त्यांना हे भारताविरुद्धचा संघर्ष आहे तो अनेक वर्ष लांबवायचा आहे. पण तो लांबवण्यासाठी त्यांच्याकडे आज पैशाची अडचण आहे. पण हे जे पुलवामाला जो हल्ला झाला त्याचं टायमिंग आपण बघितलं पाहिजे, ते अतिशय महत्वाचं आहे. त्याच आठवड्यात सौदीचे युवराज पाकिस्तानला आले होते आणि त्यांनी पाकिस्तानमध्ये $20 अब्ज गुंतवणूक करण्याची संधी म्हणून त्याचं भाषण केलं होतं. तर पाकिस्तानला वाटलं की त्याला ही गुंतवणूक येते तर काही महिन्यांची सोय झाली आणि भारताविरुद्ध हल्ला करायला हरकत नाही. त्याच आठवड्यात त्यांनी इराण विरुद्धही हल्ला केला बलुचिस्तानमधनं आणि त्यांचेही त्यांनी 27 लोक मारले. पाकिस्तानला वाटलं की आतापर्यंत जसे आपण या गोष्टी करत होतो आणि आपले गुन्हे झाकले जात होते तसं यावेळेलाही होईल.
पण तसं झालं नाही. म्हणजे हा युद्ध हा त्यातला एक भाग आहे, पण भारताने पाकिस्तानची चारी बाजूनी कोंडी करायचा जो प्रयत्न चालवलेला आहे, म्हणजे एकीकडे इराणनीही पाकिस्तान विरुद्ध स्टेटमेंट दिलेलं आहे. नितीन गडकरींनी पाकिस्तानला जाणारं पाणी आहे त्याची कपात करून पाकिस्तानची जलकोंडी करायचा प्रयत्न आरंभलेला आहे. भारताने पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय स्तरावर एकटं पाडायचा प्रयत्न केलेला आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे 1-2 मार्चला जागतिक इस्लामिक सहकार्य कोऑपरेशन OICची बैठक होत आहे आणि इतिहासात पहिल्यांदा त्याच्यात भारताचा समावेश केलेला आहे. त्याच्याबद्दलही पाकिस्तानने बरीच आदळआपट करून बघितली. काल मी पाकिस्तानी संसदेतलं भाषण बघतो हा हल्ला झाल्यानंतर, म्हणजे त्यांना जो राग होता, म्हणजे एकीकडे भारत एवढ्या आतमध्ये घुसून कसा काय एकटा हल्ला करू शकतो ह्याचा राग होता. आणि त्याच्याहून जास्त राग हे इस्लामिक सहकार्य परिषदेत आपले मित्र देश सौदी अरेबिया आणि UAE असताना अबुधाबी यांनी भारताला कसं येऊन दिलं, त्यांना सांगा की त्यांना भारताला बाहेर काढा, अशी सगळ्यांनी भाषा वापरली. त्यांनी पाकिस्ताननी प्रयत्नही केले, पण या OICनी भारताला बाहेर काढायला काहीही केलं नाही. त्यामुळे आता पाकिस्तानला कळून चुकलं की हा संघर्ष लांबवण्यासाठीही आपल्याला कोणी आपल्या बाजूला उभं राहायला तयार नाही. चीनही उभं राहायला तयार नाही, अमेरिका उभं राहायला तयार नाही. त्यामुळे हा सामोपचाराचा जे नाटक किंवा जो मार्ग त्यांनी पत्करलाय हे दिसतंय. आगाशे सर, तुम्हाला काही मुद्दा मांडायचा होता? हां, कारण ही आताची जी लढाई आहे ही केवळ बॉर्डर्सवर सुरक्षा म्हणजे आर्म फोर्सेसच करत नाहीत. तर सध्याची जी लढाई आहे ती सर्व नागरिकांची लढाई असते. त्याच्यामध्ये व्हायरस पसरवणं, म्हणजे व्हायरस पसरवून जर बँका 2 दिवस काम नाही करू शकल्या तर लाखो रुपयाचं नुकसान होतं, कोट्यवधी रुपयाचं नुकसान होतं. त्याचप्रमाणे पाण्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जंतू पसरवणं, खाद्यपदार्थांमध्ये वेगवेगळे जंतू पसरवणं, त्याचप्रमाणे मीडियामध्ये चुकीच्या बातम्या, मिसलिडिंग इन्फॉर्मेशन देणं, या सर्वाची मध्ये लढाई असते. आणि सर्व नागरिकांनी अतिशय सतर्क राहणं आवश्यक आहे. हे आपल्या तर्फे सर्व नागरिकांना जरूर कळवावं. निश्चित. हा शिवाली बोला. अगदी बरोबर बोलले सर. वॉरफेअरचे पण वेगवेगळे प्रकार असतात. जसं सर म्हणाले तसं केमिकल वॉरफेअर, बायोलॉजिकल वॉरफेअर, इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर. तर जे फेक न्यूज व्हॉट्सॲप आणि सोशल मीडियावरती येत आहेत सध्या, आणि प्लस इवन बाकीच्या मीडियावरती पण जे काही चूक बातम्या येऊन राहिल्या आहेत, ह्या बातम्यांना आपण टाळावं. आणि सामान्य नागरिकांनी खूप सुरक्षित आणि खूप सजग राहायची गरज आहे. पुलवामाच्या हल्ल्यानंतरच आपल्या देशामध्ये जे स्लीपर सेल्स आहेत ते ॲक्टिवेट झालेले आहेत. स्लीपर सेल्स ॲक्टिवेट होणं म्हणजे ही नक्कीच एक धोक्याची बाब आहे. आपण काही बातम्या ऐकल्या होत्या की मुंबईमध्ये एका ठिकाणी छोटासा ब्लास्ट झाला होता. औरंगाबादला खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला शस्त्रास्त्र ही सापडलेली होती. तर त्याच्यामुळे हे जे बाकीच्या आपल्या देशामध्ये पसरलेले काही स्लीपर सेल्स आहेत हे कुठल्याही गोष्टी करू शकतात. कुठे भर बाजारामध्ये जिथे खूप सारी लोक आहेत तिथे एखादा बॉम्बस्फोट करू शकतात, किंवा 26/11 सारखा आणखीन एखादा हल्ला आपल्या देशावरती होऊ शकतो. तर जरुरी नाही आहे की पाकिस्तान हा युद्धाच्याच द्वारे एस्कलेट करेल, म्हणजे मिलिटरी टू मिलिटरी वॉर फक्त एवढंच एक मार्ग पाकिस्तानकडे नाही आहे. पाकिस्तान या बाकी सगळ्या गोष्टींनी पण आपल्या देशामध्ये शिवाली तुम्ही म्हणाला त्याला तुम्हाला मध्ये थांबून मला असं म्हणावंसं वाटतं, पाकिस्तानमध्ये हिंमतच नाही मिलिटरी टू मिलिटरी वॉर करायची, आणि एवढी हिंमत आणि क्षमता नसल्यामुळेच पाकिस्तान हे बाकीचे जे मार्ग आहे ना, छुपे, चोर, लांडी लबाडीचे, खोटेपणाचे, माणुसकीला काळीमा फासणारे, हे असे सगळे मार्ग पाकिस्तान करतो. इतका तर डरपोक आणि नादान आहे पाकिस्तान. पण वंजारी सर, तुम्हाला असं वाटतं जी भाषा आज इम्रान खान यांनी वापरली, तुम्ही जर का ते नीट सगळं बघितलं तर आपल्या लक्षात येईल. आपण नंतर ते पुन्हा एकदा प्रेक्षकांना दाखवूयात. इम्रान खान यांचं हे राष्ट्राला निवेदन काही लाईव्ह वगैरे नव्हतं, ते व्यवस्थित एडिट केलेलं आणि 4-5 वेळेला कट घेतलेलं दिसत होतं. त्यांना हे धडपणे काय बोलायचं हे एका वाक्यातही बोलता नाही आलं, एका दमात. तुम्हाला असं वाटतं पाकिस्तान, बाकीच्या सगळ्यांनी म्हटलं, पाकिस्तानला वेळ मारून न्यायची थोडीशी कदाचित तयारी करायला वेळ हवी पाकिस्तानला, इतका डरपोक झालाय? इम्रान खान बेसिकली क्रिकेटियर आहे, पॉलिटिक्समध्ये गेले 5-10 वर्षामध्ये आलेलं आहे, पण रिअल पॉलिटिक्स त्याला तरी कुठे माहिती आहे की पाकिस्तानमध्ये पॉलिटिक्स काय चालतं. तुम्ही जुन्या किस्से काढा, म्हणजे वी एक्सटेंडेड अवर हँड्स टू भुट्टो ऑल्सो आफ्टर 71 वॉर, पण भुट्टोचं त्याने ॲसिस्टन्स करून टाकलं.
म्हणजे त्या ठिकाणी लोकशाही रुजलीच नाही आहे पाकिस्तानमध्ये, तिथे फक्त मिलिटरीशाही. कारण त्यांची कॉन्स्टिट्यूशनच अशी आहे की काही गडबड झाली तर जनरल कॅन टेक ओव्हर इट. त्यामुळे गेल्या 70 वर्षात जो काही हिंदुस्थान प्रगती झालेली आहे त्यामानाने पाकिस्तानमध्ये ही डेमोक्रेसी राहिलेली नाही आहे. इकॉनॉमिकली दे हॅव नॉट कम अप. म्हणजे त्यांना कुशातच त्यांची स्टॅबिलिटी किंवा सेल्फ हे झालेलं नाही आहे. आत्तापर्यंत त्यांना अमेरिकेची मदत होती, मिडिल लास्ट आपले 5-6 वर्ष पाहिलं तर चायना त्यांचं कॉरिडॉरमुळे त्यांना मदत करत होतं. इकॉनॉमिकली दे वर हेल्पिंग प्लस ॲडिशनल टू दे त्यांच्या रिक्वायरमेंट फुल होत्या, म्हणून पाकिस्तान फुगत होता. काय वी कॅन वॉर वगैरे ह्या गप्पा चालतात वगैरे. आता इम्रान खान ज्या काही गप्पा मारतो तो ठीक आहे, प्राईम मिनिस्टर म्हणून हे करतोय, टाइम टू गेन इट, नॉट द टाइम टू गेन इट टू फाईट अगेन्स्ट द इंडिया. दे मस्ट लुक बॅक टू द हिस्ट्री. इफ यू डू डेअर दॅट यू गेट शिट बॅक व्हेरी सॉलिडली. म्हणजे 4 उदाहरणं घ्या ना, तुम्ही 5 उदाहरणं घ्या. इथे एलओसी झाली दॅट इज बिकॉज ऑफ आवर फोर्सेस एंटर इन टू द काश्मीर. 65 तर वी वेंट राईट अप टू इजिकल कॉनल. त्या ठिकाणी वर्ल्डचं प्रेशर होतं, त्यामुळे वॉर थांबावं लागलं आपल्याला. आता प्रश्न असा आलाय की या ठिकाणी जर अमेरिका घ्या, युरोपियन कंट्रीज घ्या, चायना घ्या, दे आर नॉट सपोर्टिंग द पाकिस्तान. त्यामुळे पाकिस्तानची कोंडी या सरकारने केली ती उत्तम कोंडी केलेली आहे. ऑर दे कॅनॉट अफोर्ड इट. बरं, पण एक अगदी म्हणजे आपल्याला ब्रेक घ्यायचा आहे, पण एक अगदी छोटासा प्रश्न अनुराधाताईंना, तुम्हाला असं वाटतं कायम म्हणजे एक सैनिक आला तर कायम डोक्यात असतं की पाकिस्तानला तर आपण निपटून काढू, पाकिस्तान काय फार मोठी गोष्ट नाही, पण पाकिस्तानला पडद्यामागनं मदत करणारा जो चीन आहे ना तो मात्र पाकिस्तानपेक्षा जास्त धोकादायक आहे. तुम्हाला असं वाटतं आत्तापर्यंत चीनने जरी अशी भाषा केली असली की तुम्ही जरा सांभाळून घ्या, दमानं घ्या, एवढी घाई करू नका, तरी चीन पडद्यामागे काही करू शकतो? आत्ता या घडीला चीन करेल असं मला वाटत नाही, कारण सगळी राष्ट्रच त्याच्या विरुद्ध आहेत. पण माझी एक सुप्त इच्छा आहे, जशी माझी आहे तशी अनेकांची आहे. लोकसभेमध्ये हे ठराव पण पास झालेले आहेत की 47 साली गिलगिट बल्टिस्तान किंवा आत्ता पाक ऑक्युपाईड काश्मीर, आपण तेव्हाही अनेक वेळेला ही भाषा केलेली आहे की जो आमचा काश्मीरचा भाग आहे ना तो आम्ही परत मिळवून दाखवू. इट इज अ राईट सिच्युएशन की आपण ते केलं पाहिजे. तसं जेव्हा बांगलादेशची निर्मिती झाली ना तेव्हाही काही लूप होल्स राहून गेलेत. आपला जो चिकन नेक आहे त्या ठिकाणी किंवा बंदरं जी आहेत त्या बंदरांचा विकास, असे कित्येक पॉईंट्स आहेत ते आत्ता प्रेशराईज करून ते आधी सगळं केलं पाहिजे आणि मग बोलणी आणि मग काहीतरी. कारण मला वाटतं गिलगिट बाल्टिस्तान तर लोकांना कदाचित माहिती नसेल की एक गोळी सुद्धा न चालवता कसा आपल्या हातून निसटला, आणि त्याच्यामध्ये त्यांची जी ब्रिटिश जो अधिकारी होता आणि बाकी सगळे ते पाकिस्तानचे सोल्जर्स होते, त्यांनी फक्त स्टेटचा झेंडा काढून टाकला आणि आपला लावला आणि गिलगिट बाल्टिस्तानचा भाग आपण गमावला. त्यांची कल्चर वेगळं आहे, सगळं वेगळं आहे. तेव्हा इट इज अ राईट सिच्युएशन. आणि मी म्हणते म्हणून नव्हे, मला असं वाटते याच्यापूर्वी अनेकांनी आणि लोकसभेमध्ये सुद्धा राज्यसभेमध्ये सुद्धा अशा प्रकारचे ठराव आपण पास केलेले आहेत. नाउ इट इज अ राईट टाइम टू गेट इट बॅक. निश्चित. मला माहिती आहे आगाशे सर तुम्हाला काही महत्त्वाचा मुद्दा मांडायचा, पण अगदी Leaders urge the government to take the nation into confidence in all measures to protect India's sovereignty, unity and integrity. Thank you. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली एक सर्वपक्षीय बैठक झाली होती. खरं तर हे राजकीय दृष्ट्या विचार करण्यासाठी एकत्र जमले होते, मात्र सध्याची राजकीय परिस्थिती पाहता राहुल गांधी यांनी या सर्वपक्षीय बैठकीतलं एक छोटंसं निवेदन वाचून दाखवलं आणि त्याचं सार असं होतं की या देशाच्या जनतेसोबत आणि या देशाच्या सरकारसोबत सर्व विरोधी पक्ष आम्ही एकत्र आहोत आणि सरकारचा जो निर्णय असेल त्याच्यात आम्ही सरकारच्या सोबत राहू. खूप चांगली आणि सकारात्मक गोष्ट. अन्यथा राजकीय हाणामाऱ्या तर होतच राहतात. असो, आपण आपल्या मुख्य विषयाकडे वळूयात. पाकिस्तान घाबरलं आहे, पाकिस्तानची भाषा बदलली आहे, पण घाबरून चर्चेचं अवतान देतानाच पाकिस्तानचे कथित पंतप्रधान, कारण मी कथित अशा शब्द वापरला की ते पंतप्रधान जरी असले तरी सरांनी म्हटल्याप्रमाणे की ते मूळचे आहेत क्रिकेटर, त्यामुळे राजकारणी म्हणून आणि हे म्हणून अनुभव नाही त्यांचा. पुन्हा एकदा राहुल गांधी काँग्रेसच्या वतीनं बोलत आहेत. सुरजेवाला आपण पाहूयात. सुरजेवाला भारतीय वायुसेना के आतंकवादी ठिकाने पर किए गए हमले की प्रशंसा करते हुए तीनों सेनाओं के साहस और बहादुरी की सराहना की। सत्ताधारी दल के नेताओं द्वारा हमारे जवानों की शहादत का राजनीतिकरण करने पर सभी नेताओं ने गंभीर चिंता व्यक्त की। राष्ट्रीय सुरक्षा का स्थान दलों की राजनीतिक स्वार्थ सिद्धि से ऊंचा है, वह इसमें राजनीतिक लक्ष्यों की इच्छा पूर्ति का कोई स्थान नहीं हो सकता। पुलवामा हमले के बाद सर्वदलीय बैठक न बुलाने के प्रधानमंत्री के निराशाजनक व्यवहार पर सभी नेताओं ने खेद व्यक्त किया, क्योंकि यह
हमारे प्रजातंत्र की स्थापित परिपाटी के विरुद्ध है। नेताओं ने मौजूदा सुरक्षा हालात पर भी गहन चिंता व्यक्त की। सभी राजनीतिक दलों ने आज हमारे विदेश मंत्रालय द्वारा जारी उस बयान का संज्ञान लिया जिसमें पाकिस्तान द्वारा हमारे सैन्य ठिकानों पर आक्रमण व एक लड़ाकू जहाज की क्षति की चर्चा की गई है। सभी नेताओं ने पुरजोर तरीके से पाकिस्तानी दुस्साहस की कड़ी निंदा की। वह हमारे वायुसेना के पायलट की सुरक्षा को लेकर चिंता जताई। 21 राजनीतिक दलों के सभी नेताओं ने सरकार से आह्वान किया कि भारत की संप्रभुता व एकता की रक्षा के लिए उठाए जाने वाले हर कदम पर राष्ट्र को विश्वास मिले। धन्यवाद। ये जो एक क्वेश्चन तेव्हा आपण पाहिलं की काय भावना विरोधी पक्षांनी या बैठकीनंतर व्यक्त केल्या ते, पण पाकिस्तानच्या पंतप्रधानांची भाषा बदलली, पाकिस्तानची भाषा बदलली, मात्र त्याच वेळेला स्पष्टपणे थेट उल्लेख न करता आपल्या दोघांच्याकडे कुठली शस्त्र आहेत ही दोघांना माहिती आहे असं म्हणताना अणुबॉम्बचं नाव घेण्याचं धाडस काही इम्रान खान यांना झालं नाही। असो, इथून पुढच्या काळात नेमकं काय केलं पाहिजे? पाकिस्तानचे हे दाखवायचे दात आहेत का पाकिस्तानचा हा खरंच तसा विचार आहे? शिवाली देशपांडे। हे बघा, सगळ्यात पहिले आपण हे समजून घ्यायला हवं की पाकिस्तानात खरं राज्य करतं ते पाकिस्तानची आर्मी आणि पाकिस्तानची ISI। जे निवडून आलेले जे नेते असतात पाकिस्तानमध्ये, प्रधानमंत्री आणि जी पार्टी निवडून येते, हे फक्त एक मुखवटा म्हणून तिथे असतात। 6 असे मिलिटरी कू झालेले आहेत पाकिस्तानमध्ये आणि इतिहास त्यांचा सांगतो की त्यांच्या देशामध्ये पाकिस्तान आर्मी हे राज्य करते। दुसरी गोष्ट अशी, 14 तारखेला पुलवामाचा हल्ला झाला, त्याच्यानंतर 17 तारखेला इम्रान खाननी आपलं हे जे वक्तव्य आहे हे आपलं वक्तव्य दिलं। इतके दिवस इम्रान खान काय करत होता? इतके दिवस ही जी स्क्रिप्ट होती, ही स्क्रिप्ट लिहिली होती पाकिस्तानच्या आर्मीनी आणि ही स्क्रिप्ट पाकिस्तानच्या आर्मीनी लिहून दिल्यानंतर हे इम्रान खान ही तयारी करत होता आणि त्यांनी ही स्क्रिप्ट त्याच्यानंतर वाचली। त्याच्यामुळे आपल्याला हे कळतं की पाकिस्तानात ॲक्च्युअल राज्य हे कोण करतं। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की पाकिस्तान आता हे सगळं ढोंग करतं आहे की आम्हाला शांती हवी आहे आणि आम्ही आता भारतासोबत आम्ही चर्चा करायला तयार आहोत। तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे पाकिस्तान हा एक ढोंग करतं आहे। खरी गोष्ट अशी आहे की पाकिस्तानाकडे पैसा नाही आहे, पैसा त्याच्याकडे आल्याबरोबर परत लगेच प्रॉक्सी वॉर पाकिस्तान आपल्या देशाशी करणार आहे। आतंकवाद्यांना पाकिस्तानांनी सांगितलं आहे की करो या मरो आणि हा निरोप पाकिस्ताननी दिलेला आहे असं आपल्याकडे माहिती पण आलेली आहे। आणि आणखीन एक गोष्ट मी सांगू इच्छिते की जरी आंतरराष्ट्रीय प्रेशर आपण पाकिस्तानवर टाकलेलं आहे, जरी अमेरिकाने पाकिस्तानला म्हटलेलं आहे की तुम्ही आतंकवाद्यांना आळा घाला आणि आतंकवादी जे तुमच्या देशामध्ये आहेत त्यांना ट्रेनिंग देणं तुम्ही बंद करा, पण अमेरिका पण नुसती लिप सर्व्हिसेस करते। कारण अमेरिकेला पण अफगाणिस्तानसाठी पाकिस्तान हे जरुरी आहे। अफगाणिस्तानामध्ये पाकिस्तान हा एकच गेटवे आहे जेणेकरून अमेरिकेला अफगाणिस्तानमध्ये हे मिळू शकतं। दुसरी गोष्ट अशी की पाकिस्तान हा सध्या जो आहे तो अशा गोष्टी ज्या करून राहिला आहे की आम्हाला शांती पण हवी आहे, आम्ही वार्तासाठी तयार आहोत आणि इथे तुम्ही एअर एस्केलेशन करता, तर प्रामुख्याने पाकिस्तान हा एक घाबरलेला राष्ट्र आहे असं आपल्याला दिसून येतं। पाकिस्ताननी हे सगळ्या गोष्टी करणं हे आपल्याला कॅल्क्युलेटेड होतं, पण ह्या प्रकारचं ते एस्केलेशन करेल हे मला वाटलं नव्हतं। ह्या एस्केलेशनचं प्रत्युत्तर भारत जरूर देईल आहे, कारण आपलं एक विमान हाताहात झालेलं आहे आणि एक आपला पायलट जो आहे ही इज मिसिंग इन ॲक्शन, तर याचा जवाब पाकिस्तानला जरूर द्यावा लागेल। बरं सर, मी येतो, आगाशे सर मी तुमच्याकडे येतो। पंजारी सर, तुम्हाला ह्याला काय जोडायचं आहे आणखीन? म्हणजे आपण काय नेमकी आता स्ट्रॅटेजी असली पाहिजे? कारण पाकिस्तान किती आत्ता सांगत असलं की आमच्याशी चर्चा करा, आपण का म्हणून आधी चर्चा करायला जायचं? पाकिस्ताननं पुढाकार घेतला पाहिजे। इतके वर्ष दहशतवादी ट्रेनिंग कॅम्प कोण चालवत होतं? नाही, असं आहे, वी आर लाईक एल्डेस्ट ब्रदर,
मोठ्या भावासारखे आहोत. आज आपणही पाहिलं, आपलंही काही हे आहे की आपले काही प्रेस्टिज इफ यू सी द साऊथ ईस्टर्न कंट्रीज वगैरे वगैरे आज हिंदुस्थानच्या फॉरेन पॉलिसीला मानतात. ते पाकिस्तानलाही आपण दरवेळेस आपला कॉपरेशनचे हात दरवेळेस केलेले आहेत. जरी युद्धामध्ये त्यांचे हार कधी आपण बऱ्याच वेळा केले, 4-5 वेळा जरी झालं तरी वी ट्राय फॉर ए को एक्झिस्टन्स, की एक समभावाने राहावं, त्यांनी हे करावं. डिफेन्सचे खर्चच कमी करा. पाकिस्तान अफोर्ड करत होतं कारण त्यांना अमेरिकेची मदत होती, चायनाची मदत होती, त्यामुळे दे कॅन अफोर्ड इट. वी आर डुईंग ऑन आवर टॅक्सेशन. मिलिटरी पोचणं तसं साधन आहे, इट इज नॉट अ प्रोडक्टिव्ह फील्ड. त्या दिशेने दृष्टिकोन होतं. आणि तसाही विचार झाले ते सिमला पॅक्ट जो झाला आफ्टर 71 वॉर, त्यावेळेस इंदिरा गांधीने समजावून सांगितलं भुट्टोना की लुक, LOC लेट अस कन्सिडर द इंटरनॅशनल बॉर्डर अँड लेट अस फिनिश ऑफ द मॅटर. पण त्या ठिकाणी ज्यावेळेस भुट्टो परत गेले त्यावेळेस त्यांचं ॲसेसिनेशनच झालं. म्हणजे पाकिस्तानी जी काही लिडरशिप आहे, म्युन्सिपल मिलिटरी लिडरशिप आहे, दे डोंट वॉन्ट टू ॲक्सेप्ट इट. बरोबर. हा मोका नाही, पूर्ण करा ना. आता हा जरी मोका मिळाला तर तसं काय मोठा मोका नाही आहे. मोठा मोका तर 71 वॉरचा होता, 65 वॉरचा होता. 65च्या वॉरमध्ये वर्ल्ड प्रेशर आलं, 70च्या वॉर वन अप. बरोबर. बट स्टील वी हॅव कन्सिडर दिस केस. पण मग आगाशे सर, जर का खरंच म्हणजे भुट्टो इकडे आल्यानंतर इंदिरा गांधींसमोर गोष्ट करतात की ठीक आहे आपण याचा विचार करू, पण पाकिस्तानात गेल्यानंतर पुन्हा जर का पाकिस्तानी आर्मीचंच ऐकणार असतील तर भारतानं डायलॉग करताना पंतप्रधानांशी करायचा का आर्मी चीफशी करायचा? नाही, मी इथे 71 साली जे झालं याच्याबद्दल सांगतो. 1971 मध्ये भुट्टो आणि इंदिरा गांधी यांची सिमला येथे जी मीटिंग झाली त्याच्यामध्ये भुट्टोनी आपला पक्ष असं सांगितलं की आम्ही आत्ताच युद्ध हरलेलो आहे, 96,000 आमचे सैनिक तुमच्या ताब्यात आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये मला ही डेमोक्रेसी पुढे चालवायची आहे, तर तुम्ही असं कोणतेही अशी कंडिशन ठेवू नका की ज्यामुळे डेमोक्रेसी पाकिस्तानची ताबडतोब नाहीशी होईल. तर तुम्ही मला थोडा वेळ द्या आणि आपण ही जी इंटरनॅशनल हे जे आता जी LOC आहे ती आपण इंटरनॅशनल बॉर्डर म्हणून ठरवू, पण मला थोडा वेळ द्या. आणि म्हणून 1971 साली आपण 96,000 सैनिक त्यांना परत केले आणि आपल्या इंटरनॅशनल बॉर्डरबद्दल आपण कोणतंही वक्तव्य केलं नाही किंवा ते ठरवलं नाही. पण ते परत गेल्यानंतर त्यांनी भारतावर आम्ही 1000 कट्स करू अशी भाषा बोलायला लागले, सुरुवात केली. खरं तेव्हा सध्या जे इम्रान खान मी घाबरल्याची जी नाटक करतो आहे ते त्याच पद्धतीचं आहे, याचा आपण विचार केला पाहिजे. आणि दुसरा पॉइंट मला जे इथे मांडायचं आहे ते की चीनचे परराष्ट्र मंत्री वॉंग ली यांनी पाकिस्तानला पाठिंबा देणार नाही नाकारला आहे. आणि त्याचं मुख्य कारण चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरमध्ये चायनाने आत्तापर्यंत $26.5 बिलियन ची गुंतवणूक केली आहे, पण त्याच्यापेक्षा जास्त बिझनेस त्यांना भारताकडून मिळतो. भारत हे सध्या जगातली सर्वात मोठी बाजारपेठ आहे. बरोबर. आणि असं असताना ते भारताच्या विरुद्ध कोणतीही गोष्ट, त्यामुळे आपण अपेक्षा करूयात गोखले सर की यावेळेला चीन असं डेअरिंग करणार नाही आणि पडद्या मागून सुद्धा असं डेअरिंग करणार नाही. माझ्या 5 सूचना आहेत. पहिली गोष्ट म्हणजे जे आपण 1971 सालानंतर पहिल्यांदा केलं की पाकिस्तानच्या हवाई हद्दीत प्रवेश करून पाकिस्तानच्या दहशतवादी विरुद्ध कारवाई करायला, हे आता आपण सैन्याला मोकळीक द्यायला पाहिजे. सरकार कुठलंही असो, सरकार असो किंवा नसो, कारण निवडणुका जाहीर होत आहेत. जेव्हा पाकिस्तान अशा प्रकारचा प्रयत्न केला तेव्हा सरकारला, सैन्याला जे योग्य वाटेल आणि पाकिस्तानला तो धडा शिकवण्याचा टॅक्टिकल लेवलवर तो धडा शिकवण्याची मोकळीक दिली पाहिजे. दुसरा मुद्दा असा आहे की या निमित्ताने भारतातल्या ज्या पाकिस्तानच्या स्लिपिंग सेल आहेत किंवा या फेक न्यूज प्रसार करणं असेल, पाकिस्तानचा नॅरेटिव्ह पेडल करण्यात जे हातभार घालत असतील त्यांच्यावर एक प्रकारचं नियंत्रण कुठल्या ना कुठल्या प्रकारे आणलं पाहिजे. तिसरा मुद्दा आहे तालिबानला. आज पाकिस्तान असे प्रयत्न करतोय की अफगाणिस्तानमध्ये तालिबानची सत्ता पुन्हा येईल आणि तिथे तो एक आपला बेस बनवून त्याचा भारताविरुद्ध वापर करू शकेल. तर मला असं वाटतं आता अमेरिकात अफगाणिस्तानातनं माघार घेतात, निदान एक आपला भविष्यात अफगाणिस्तानमध्ये एक प्रिव्हेंटिव्ह एअर बेस असला पाहिजे की पाकिस्तानने अशी आगळी केली की पाकिस्तानला पश्चिमेकडनंही धडा शिकवणं शक्य झालं पाहिजे. चौथा मुद्दा आहे हे जे सौदी अरेबिया आणि UAE ज्यांच्या पैशावर पाकिस्तान आतापर्यंत पोहोचला गेलेला आहे
त्यांची गुंतवणूक ज्या भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीने धोक्याचे नाही आहेत अशा याच्यात भारतात त्यांची गुंतवणूक झाली तर पाकिस्तानला हल्ला करताना तोही विचार करावा लागेल, कारण त्याच्यात मित्र देशांचं हे आहे. आणि शेवटचा मुद्दा आहे की आता फ्रान्सला NSC नॅशनल म्हणजे सिक्युरिटी काउन्सिलचं हे मिळत आहे अध्यक्षपद, आणि त्याचा आतापर्यंत चीननी जैश ए मोहम्मदला आणि मौलाना मसूदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यास चीनचा विरोध होता. ते आता चीनला या निमित्ताने त्या बोर्डवर आणलं पाहिजे. या 5 गोष्टी तात्काळ केल्या पाहिजे. अगदी पिन पॉइंट अशा पद्धतीनं खरं तर तुम्ही सगळं सांगितलेलं आहे. आपली वेळ थोडीशी संपत आली आहे, पण आगाशे सर तुमच्याकडे 1 मिनिट आहे, काय सांगाल तुम्ही? इम्रान खान प्राईम मिनिस्टर पाकिस्तान जी भाषा करतायत त्याच्यावर आपण बिलकुल विश्वास ठेवता कामा नये. ही अशा प्रकारची भाषा पाकिस्तानच्या पंतप्रधान भुट्टोनी सुद्धा वापरली होती. याची आपण आठवण ठेवली पाहिजे. बरोबर. बर, अनुराधाताई? मला असं वाटतं की आपण इम्रान खान म्हणताना आणखीन एक क्रिकेटरचं करतोय, पण दाऊद इब्राहिम की ज्यांनी इथे बॉम्बस्फोट घडवले होते, भारताचाच मूळचा आणि असंख्य लोकांना मारलं होतं, त्याचा तो नातेवाईक आहे. मला वाटतं त्यांचं काय नातं आहे एक्झॅक्टली लोकांना माहिती आहे, पण असं असताना त्याच्यावर विश्वास ठेवणं मला नाही वाटत आहे. कितीही तो काही रडला त्याचे नरकाश्रू येथे, बाकी काहीही नाही आहे. त्याला धडा शिकवल्याशिवाय गप्प बसायचंच नाही. आणि मला असं वाटतं आत्तापर्यंत 26,000 ज्याच्यामध्ये माझा मुलगाही आहे, आम्ही आमची जी माणसं मुलं गमावलेली आहेत ना, आम्हाला बदला नको आहे. पण कुठेतरी मला वाटतं एक सावरकरांचं एक नाटक होतं आणि एक ती म्हातारी बाई हिंडत असते की मला श्राद्ध करायचं आहे, श्राद्ध, तिला पानिपतचा बदला घ्यायचा असतो, तर ती म्हणते श्राद्ध करायचे श्राद्ध, मी भोट शोधते, भोट हवाय, भोट हवाय, भोट पेशव्यांच्या दरबारात येते, असं जे काही आहे किंवा ज्या काही ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, त्या मला वाटते की आम्ही सगळ्या तशाच आहोत, सगळ्या वेड्या. त्या बायका असतील किंवा आमच्या आई असतील किंवा आणखीन कोणी असेल. दुसरा एक महत्त्वाचा भाग आहे की तो वेळ जर आली ना तर ह्याच्या पुढचा आपणही विचार केला पाहिजे की शाळेतपासून सैनिकी शिक्षण करता येईल का, दुसरी फळी आपल्याला तयार करता येईल का, नागरिकत्व बाय बर्थ मिळालं मग राष्ट्रीयत्व मिळण्यासाठी आपल्याला आणखीन म्हणजे एज्युकेशनल सिस्टीम चेंज करायला पाहिजे असं मला स्वतःला वाटतं. खरं तर याच्यावर बोलण्यासारखे आणखीन बरेच मुद्दे आहेत, पण आपली वेळ संपलेली आहे. अगदी एका ओळीत जर का सांगायचं झालं तर पाकिस्तानने हात जोडले असले तरी पाकिस्तानवर विश्वास ठेवण्याची लायकी पाकिस्ताननं कधीच गमावली. त्यामुळे जर का पाकिस्तानला वाटत असेल भारतानं पुढाकार घेऊन, ज्याचा उल्लेख सरांनी केला, भारत मोठा भाऊ आहे, मोठ्या भावानं पुढाकार घ्यायचा असं जर का वाटत असेल तर लहान भावानं लहान भावासारखं वागावं, आपली चूक कबूल करावी आणि जे कोणी भारताचे दोषी आहेत त्या सगळ्यांना भारताच्या हवाली करावं. मग भारत विचार करेल तुमच्याशी चर्चा करायची की नाही ते. तुर्तास या सर्व मान्यवरांचे मनापासून आभार. आज या चर्चेमध्ये इथे थांबूयात. पाहत राहा बेधडक.